बाई मनीषा येतो मी, तोपर्यंत तू कुकर लावून ठेव. हा, पुरणाचा द्यायचा कुकर लावून ठेव, तोपर्यंत येतो मी बाजारातून. सामान गिमान घेऊन येतो, कलर गिलर आणायचे आहे. हा, अजून ते पिंकू काय म्हणते पिचकारी गिचकारी अजून ते आणा लागन. मी गेलीच नाही बापा, अजून गाठा गिठी आणायच्या आहे ना. हा, तर आपलं रात्रीपर्यंत लवकर झालं पाहिजे. मला आता जाईन तर उशीरच होईल थोडासा. तर बाई तू पुरण मांडून ठेवजो. बरं बरं आहे, ठीक आहे ना. आई तुरीच्या द्यायचं पुरण का चण्याच्या द्यायचं पुरण? काय माय मनीषा हो बापा, तुला ते नाही माहित काय, लग्नाची वय होऊन राहील तू वाली. उद्या परवा लग्न करा लागन तू वालं. आणि तू म्हणतं काय तुरीच्या द्यायचं मांडू का चण्याच्या द्यायचं मांडू? अव पुरण चण्याच्या द्यायचंच मांडत असते. हा, जास्त करून तेच मांडायचं बाई. असा गाफलपणा नको करत जाऊ, गाफलपणा करायला. बरं बरं माय 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 मी विसरली होती हो बापा. बरं झालं सांगितलं. नाही करत हो आई, पण माय लग्नच काय करून देतो व लग्न करायला. काय तुम्ही इथंच हो ना, तर मला नाही आवडत लग्न फग्न. काय माय रिंकू बापा, तसं नसते बैठे. बरं जाऊ दे, लग्नाचा विषय काही काढू नको तू. आता जेवढं सांगायचं तेवढं कर बापा. आज होळी आहे, लवकर लवकर झालं पाहिजे. बरं बरं ठीक आहे. आई पिंकोली पाठव जाई लवकर कलर गिलर घेऊन. हा, जराशी मदत होती बिचारी तिची कांदा गिला चिराले. बरं बरं पाठवतो मी, मागच पाठवतो मायावाले. हो आई, अन गाठी गिठी आण जा आठवणीने सर्व सांजो. हा, काही भुलजे गिलजे नको ना, आमच्या दोघी बहिणीला पाठवतो मग तू. साऱ्या मार्केटात मग लोक तोंडाच्या इकडे पाहिजे मार पोट्टे बाट्टे. नाही नाही, आठवणीने आणतो मा मी, आठवणीने आणतो. बरं ये मग, तुझ्या मैत्रिणी वाट पाहत असून तिकडे ये तू बाजारात. पाय व काकी, असं आहे शांतीचं काम. 1 वाजता येतो म्हणे, 1:40 होऊन गेले तर तिचं याचा पत्ता नाही बिचारे. सांग बरं, होळीचा दिवस बिचारे ऐन दिवसावरती मार्केटात जाणं काढलं तिनं. तिला म्हटलं काल चल, तर नाही, काल म्हणे मला काम आहे म्हणे. सांग बाई, काल कामाचा दिवस होता का आज कामाचा दिवस होता? अशी करते हे बाई. हो ना माय, सरले जाणं तिच्या घरी, तूच जाणं कर तिची वाट पाहतो बापा. अशा ना बिचारे होळीचा टाईम येऊन जाण. आता घरी करायला पोरी आहे म्हणून बरं आहे तुमचं. नसत्या पोरी तर मग हो बाबा, मग कोणाच्या भरोशा टाकून गेले असते मार्केटमध्ये. पोरी आहे म्हणूनच का की म्हणून जाणं वय, नाही तर काले कोण जाते हो बापा. जाऊ दे ना माय, जाऊ दे ना. आता पोरी आहे तर पोरीच्या हाताकडे सुख घेऊ दे ना त्याले. सुना कशा भेटते ना कशा नाही बापा. पाहिल्या नाही का तू सून, तू सून पाहिजे ना बापा. माय सुनेचं काय सांगतो बापा. अहो कालच सांगतो ना तुले, जे गेली 12 वाजता पासून जरा घरी 6 वाजता आली. सांग कुठे गेलती काय माहित, कुठे गेलती काय माहित. असंच करायला लागलं मला. शेवटी कोणी सांगितलंच नाही, तिने नाही सांगितलं. काही ढंग तरी आहे का काकी त्या सुनेत? कोणाला असं सांगितलं आणि तिनं कोणाला सांगाले तर कसं माहित होणार आहे तुले? आम्हाला असं माहित नाही बाबा कुठे गेलती काय गेलती. तर मलाच तर म्हणे नळाचं पाणी भरायला गेलती म्हणे. हो ना बिचारे, भल्ली बिचारे नट्टा थट्टा करून जाते ना ते. तिचं ते पावडर लावणं काय वय ना, 10 रंगाच्या क्रीमा बापा चोपडते तोंडाले. आपण तर पाहिलंय नाही बाबा कधी एवढ्या रंगाचं लावते बापा ते. अगो अर्धा अर्धा माया पडायचा पगार तिच्या त्या नकऱ्या पकऱ्या तसं जाते बापा. पैसे तर डोमात डोमा आहे व. कलरले बी धड नाही आहे आणि मार मेकअप करत बसते डोमात डोमा असून. अव डमाडमा नाही हो बापा, डोमाडोमा होईन ते कैच्या काही बापा. काय माय बापा गुंफा, तू माई मजाक घेतो बापा. सांग बरं बाई, मला बोलता आलं असतं तर चांगलं, तर नाही मी ना सुनीची धून काढली असती का. पण आता आपल्याकडून बोलणं नाही होत बिचारे वाय मला न असं आहे ते. बरं बरं काकी, माहित आहे व काकी आम्हाला. बरं जाऊ दे, तशी बी तुला पोयलपणापासून जास्त बोलायची सवयच नाही आहे हो माय. हो हो, खरंच सवय नाही येईल जास्त बोलायची. जाणं माय सरला, तूच जाणं शांतीच्या घराकडे. अशा 3 वाजून जाईन बिचारे. लवकर गेल्या पाहिजे लवकर आल्या पाहिजे बापा. जा लवकर. हो आता वाटून तसंच राहिलं बिचारे मला, तिकडेच जाऊ आता. हो तिकडेच जाणं माय, तिकडेच जाय. हो चालली जाणं बाबा, सरला चालली जाणं. काय वाट पाहत बसतो तिची, जा. चलो रस्ते का माल सस्ते में, रस्ते का माल सस्ते में. बोला काकू का पाहिजे, बोला म्हटलं लवकर लवकर फटाफट बोला. माय हा माणूस बिचारे काकू म्हणते बिचारे मले. माय मी का काकू दिसू राहिली का बापा याले? बाई कोणती गाठी पाहिजे सांगा ना लवकर. पाहून राहिला तर सांगून राहिला काय राहिला, पण सांगा म्हटलं कोणती गाठी पाहिजे काय पाहिजे लवकर लवकर सांगा. हो ना बापा भाऊ, आम्ही पाहूनच राहिलो गाठ्या, पाहूनच राहिलो. तुम्ही टेन्शन नका घेऊ. पहिले आम्हाला पाहू घेऊ द्या, मग सांगतोच आम्ही तुम्हाला. का पाचशे पैसे लागते सांगा बरं आम्हाला, पाचशे पैसे लागते काय? नाही पैसे गिसे नाही लागत पाहिजे, पण कसं आज गर्दीचा दिवस आहे ना, गिराईक घेऊन राहिले म्हणून म्हटलं पण लवकर लवकर सांगा पाहिजे असं तर, नाही तर फालतू कसा टाइम वेस्ट होते ना मला. माझ्या गिराईक तिकडे पाहिजे ना, मग म्हणून म्हटलं लवकर लवकर सांगा बा कोणती पाहिजे काय पाहिजे. भाऊ हे कलरवाली गाठी किती रुपयाची सांगा बरं? ते कलरवाली का त्या 100 रुपयाचे, आणि इकडले पांढरेवाले 70 रुपयाचे. अजून 50 वाली आपल्या पाहिजे, कोणती पाहिजे सांगा मग. 50 वाली 70 वाली 100 वाली कोणती पाहिजे तुम्हाला? माय भाऊ बरोबर लावा ना जी. बरोबर लावा ना. तुमच्या दुकानाशिवाय आम्ही कोणत्या दुकानात जातही नाही अजून. दरवर्षीचं गिराईक होय ना आम्ही. बरोबर लावा बापा. चांगलं 2-4 किलो घ्यायचं आहे ना आम्हाला. आमच्या घराकडे लेकर कमी आहे का बापा? बाजारात लेकरायचं सारा. असं का दरवर्षी आपल्या इथूनच नेता नाही बरोबर. काढा खरं तुम्ही लावा, तुम्ही बरोबर काढा. तुम्हाला किती पाहिजे कोणती पाहिजे काढा म्हटलं लावतो बरोबर मी हिसाबशीर. अमाय नाही हो बापा शांते. पहिले म्हणा ते भाव सांगा म्हणा बापा. आपल्या घ्यायला लावा ना, मग भावच नाही सोडन बापा बरोबर. हो ना, तर पहिले घेऊ नको. पहिले त्याला भाव विचार, भावाची बोली कर बरोबर काय आहे ते तर.
हो शांताबाई, हिचं बरोबर आहे व पहिले तेले भावच विचारून घे बरोबर. बरं बरं बापा, भाऊ या बाया काही ऐकत नाही बापा तशा. तुम्ही भाव सांगा बाबा पहिले पद्धतशीर. म्हणजे तुम्हाला भरोसा नाही वाटते मायावर नाही ना? बरोबर ठीक आहे सांगतो बा. जे 100ले आहे ना ते लागण आपल्या म्हणजे 80ले, आणि ते 50 वाली आहे ते लागण 40ले, म्हणजे 70 रुपयाले ते लागण 60ले. आता पहा आता कोणती गाठी पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे काढा तुम्ही तुमच्या हिशोबानं. माय बाई, असं असते का भाऊ? असं असते का म्हटलं? तुम्ही 100 वाल्यावर तुम्ही 20च कमी केले आणि बाकीच्यावर 10-10 रुपये कमी केले, अशानं वयन काय? पहा बरं मग आमच्या बायाचं बरोबर म्हणणं झालं काय? पहिले मोजून घे, पहिले भाव विचारून घे, असं असते ते. तुम्ही असेच करता ना भाऊ, असे नका करू. बरोबर भाव सोडा बापा. हो, आम्हाला परवडलं पाहिजे ना, आम्ही गरीबच आहे ना बापा. तुम्हाला पुरलं पाहिजे ना, आम्हाला पुरलं पाहिजे नाही काय? अरे भाऊ लावा ना, बरोबर लावा ना. आम्ही दरवर्षीचं गिराईक तुमचं ना, तुम्ही एवढा भाव खाऊन राहिले बापा. बरोबर लावा ना बापा, काय असे करता? एकदम आम्हाला घाईच नका आणू बापा. हा, जे नेहमीचे तुमचे भाव आहे आमच्यासाठी जे भाव लावता ते लावा बापा. काऊन हो भाऊ, तुम्ही येऊन तर बापा भावच नाही सोडायला पाहून राहिले काऊन तर? बाई आता महागाई किती वाढली तुम्हीच पहा बरं. तेलाचं बिबा पहिले किती स्वस्त होतं आणि आता किती महाग आहे. पेट्रोल पा पहिले किती स्वस्त होतं, आता किती महाग आहे. मग तसं सगळ्या गोष्टीचे भाव वाढले ना, त्याच्यानं आता गटी महाग झाली. आता काय लय महाग नाही ना, आता काय 10-20 रुपयांना महाग झाली बा. आता तेवढं तर आम्हाला कमावं लागेल काही ना काही. आता त्याच्यापेक्षा काही कमी काही होत नाही बा. आता एवढे केले मी ना, 20 रुपये आता 100 रुपयाला 20 रुपये कमी केले, त्याच्यावर 10 रुपये कमी केले, अजून किती कमी करावं? तुम्ही म्हटलं आता दरवर्षीचे गिऱ्हाईक काय म्हणून मी कमी तरी केलं, नाही तर मी कमी करत नव्हतो. हो भाऊ, तुमचंही बरोबर आहे. आणि तुम्ही तेलच सांगून राहिले, तेल महाग आहे साखर सस्ती आहे ना भाऊ. तेलाचे भाव महाग आहे तर मग तेल लागते काय? तेल लागते का सांगा तुम्ही गाठी बनवाले काहीच्या काही बापा. साखर कमी आहे ना, भाव कमी लावा ना जराशे. काय एवढा भाव असते का बापा? कमी लावा. हो बरं बा, जाऊ द्या. आता तुमचंही नाही माय नाही, 10 रुपये कमी करतो. आता घेऊन टाका, आता काही घिसघिस करू नका. काय म्हटलं? पाय हो बाई, आता 10 रुपये कमी करतो म्हणते. त्याचे तरी बरोबर आहे ना बिचारे, उन्हीत बिचारे तेल तो उभं राहून इका लागते हो माय. आता काय घिसघिस करता, घेऊन घ्या ना. घिसघिस कराले. हो माय, ते बरोबर आहे हो बापा. तेले मार उन्हाताना तिकत बसा लागते गाठ्यानं माट्या. बरं ठीक आहे, जाऊ दे घेऊन घे. बरं मग घेऊन घे बापा, घेऊन घे. काय करतो मग आता, तुम्ही दोघी घेऊन राहिले तर मग काय 10-20 रुपयाच्यासाठी गसगस करायला पुरते बापा. जाऊ दे घेऊन घे. आणि ठीक आहे मग भाऊ, देऊन द्या आम्हाला. तिघीले देऊन द्या तुम्ही 1-1 किलो. अरे ले लो काकू जी, अब ऐसे मत देखो 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 मत, ले लो तुम. हाँ, क्या चाहिए तुमको, बताओ क्या चाहिए. माय बाई, हे तर वेगळंच पाप दिसून राहिलं हो बापा. बोलाले बापा सारे मिक्स करून टाकते मराठी हिंदी. अजिबच पाप आहे हो बापा. आई मला हे वाली पिचकारी पाहिजे. हे मोठी वाली लंबी वाली हे पाहिजे मला. आणि त्याच्यासोबत तो कलरचा डब्बा पाहिजे. हो, चांगला चांगला गटगट कलरचा हिरवावाला. अरे काकू बताओ ना, लड़का आपका बोल रहा है क्या चाहिए उसको बताओ ना जल्दी से. ले लो ना, लड़के का मन काय को रखती आप. ले लो ना जल्दी से. ऐसे क्यों देख रहे आप? मुझको कुछ पूछ भी नहीं रहे, क्या चाहिए क्या नहीं चाहिए. आप नुसतं से देख ही रहे एकदम से. अरे रुको ना भैया, अभी फिलहाल तो हम यहाँ आए हैं. अभी देखना तो पड़ेगा ना हमारे को पहले. ऐसे ही उठा के कुछ भी लेके चले जाए क्या? कुछ टूटा निकला है, कुछ फूटा निकला, आप लेंगे क्या फिर परत लेंगे फिर आप. अरे ताई जी, ऐसा बात नहीं कर रहा मैं. वो कैसा आज का दिन है ना, होली का. तो होली का दिन है तो सब लोग आते हैं ना, तो सभी लोग ऐसे सब गर्दी हो जाती है एकदम से. तो आप और वो ऐसे गिराइक नहीं रहते ना, फिर दुकान में चले जाते हो, दुकान में से गिराइक करके मैं बोल रहा आपको कि जल्दी जल्दी लो बा, जल्दी चले जाओ यहाँ से. ऐसी बोल रही मैं. अरे भैया, आपको क्या बताऊं मैं, हमारे को एक नहीं, हमारे को 10-12 पिचकारियाँ लेनी है. और कलर के भी डब्बे बहुत सारे लेने हैं. वो क्या है ना, हमारी सहेलियाँ गई एक तरफा बाजार लाने और हम आए एक तरफा बाजार लाने. वो क्या है ना, वो गई गाठी गिटी वो बाकी का सामान लाने, उनको भेज दिया हमने. और ये होली का सामान हम लेने आए. वो कैसा फिर टाइम वेस्ट नहीं होता. हो, टाइम वेस्ट नहीं होता ना, करके हम ऐसे अलग अलग से आए. तो हमारे को भी बहुत ज्यादा लेना पड़ेगा ना. अभी एक ही जगह से लेते हम, करके हम देख रहे. अरे ऐसी बात है क्या ताई जी? ठीक है ना, फिर कोई बात नहीं है ना. देखो आराम से देखो आप, ऐसी कोई बात नहीं है. अगर दूसरा गिराइक आए तो उनको जरा संभाल लेना आप. जगह देना उसको, बस इतना ही आपको कहना है. हाँ ठीक है ना भैया, आप कहाँ जा रहे हो? आप हमें बताइए ना, भाव बताइए ना आप हमारे को. छोटी से लेके बड़ी तक पिचकारियाँ वो कितनी भाव की है, बताओ ना आप. अरे ताई जी वो क्या है ना, देखो 10 से लेके हमारे पास है 500 रुपए तक. 10 से लेके 500 रुपए तक है. आप बताइए कितनी वाली चाहिए. 100 वाली, 50 वाली, 150 वाली, 200 वाली, 250 वाली, 300 वाली, 350, 400, 450, 500 यहाँ तक है हमारे पास रेट. हो, उससे ज्यादा भी नहीं और उससे कम भी नहीं. हो. अरे भैया जी, 50 वाली और 100 वाली दिखा दीजिए हमारे को. वो आगे वाली है ना छोटी वाली, वो 50, 100 है, और वो 150 और 200 की है.
काय माय व बापा बाबा ह्या उली उली पिचकाऱ्या बापा 100 50 150 रुपये सांगून राहिला बापा हा काय पुरण का हो बापा आपल्याला मारल्या कायचा पसार आहे ना तिच्या घरी मारल्या करून आपल्या घरी मारल्या करून अट बापा एवढ्या पिचकाऱ्याला करायला पाहिजे नाही आपल्या इकडल्या चांगल्या मोठ्या मोठ्या पिचकाऱ्या पाहिजे ते येईल हो ना तर आता काय करावं बापा घेता का लहान लहान पाहू ना बापा आता हे लहान लहान तर म्हणे नाही बाबा शांताबाई मोठ्या घेऊन दे म्हणे लेकरं लेकराची खुशी राहते म्हणे बापा आता पाहा लागन बाई मोठ्या भाव घेऊ करा लागन जरासा ओ भैया मैं क्या बोल रही ये छोटे छोटे हमारे को चाहिए नहीं हमारे को चाहिए बड़ी पिचकारी और आप बड़ी पिचकारी है लगा दीजिए 70-80 रुपए को तभी हम 10-12 पिचकारियां लेके जाएंगे और हम थोक माल लेके जा रहे हैं तो आपका एक हक ही बनता है कि उसमें थोड़ा सा भाव कम कर देने का और हमारे को माल देने का आपका हक ही बनता है। और दीदी आप कहाँ से कहाँ आ गई इतना थोड़ा ना कम होता है बहुत 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 कम कर दिया आपने हमारे को उतना पूरेगा भी नहीं ना हमारे को भी हमारा पेट भरना पड़ता तो थोड़ा सा हमारा जैसा हम हमारे का पेट भरे भरे उतना तो हमारे को बेचना पड़ेगा ना आप एकदम से बहुत भाव कम कर दिया आपने। आपके भी नहीं हमारे भी नहीं जान जान दो 100 फिर 100 की एक लगाती क्या बड़ी वाली बताओ 100 की ठीक है ले लो अभी किसी को बताना मत सिर्फ हाँ अब आप अभी इतने बोल ही रहे 10-12 ले ही रहे तो मैंने इतना भाव कम कर दिया आपको हाँ 400 वाली मैं 100 में दे रहा हूँ किसी को बताना मत सबको बताना कि 450-500 की लाई म्हणून हाँ नहीं तो सभी मेरे को लूट के चले जाएंगे और मेरे को ऐसे हाथ हिला के बैठना पड़ेगा यहाँ पे फिर हाँ समझ रही ना आप बात को मेरे। हाँ भाई हम समझ रहे दे दो ना हम क्या हम 500 नहीं 1000 वाली एक बताएंगे उतना टेंशन मत लो आप हाँ हमारे को अभी पैक करके दे दो और वो कलर के भी डब्बे डाल दो जितने पिचकारियां दे रहे उससे 2 गुना ज्यादा डब्बे डाल दीजिए हो रंगों के। ठीक है ना ठीक है आपको ज्यादा हिंदी बोलना नहीं आता ऐसा लग रहा मेरे को। हाँ बोलना नहीं आता अभी वो बोलना पड़ता थोड़ा थोड़ा क्या करते थोड़ा थोड़ा बोलने से हम सीख जाएंगे ना। हाँ वो आपकी मराठी में बोलते ना थेंब थेंब तळ साचो वैसे हो। माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून होळीच्या भरभरून शुभेच्छा। हसत राहा आनंदात राहा नेहमी हसत खेळत राहा आणि माझा व्हिडिओ बघत राहा। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर आपण पुढची तयारी करूया। घ्या ना बापा लवकर शांताबाई आरती मन होळीची आणि पूजा करून घरी जाऊ बापा घरी काम आहे ना सकाळपासून उपास आहे बापा जरा पोट खाली लागून राहिलं हो माय आता पोटात बिचारे मेंढक्या उडून राहिल्या बिचारे लवकर घे बापा।